साहेबांना मी विनंती करतो की ही लर्निंग डीव्हीडीचं त्यांनी उद्घाटन करावं. आता ही डीव्हीडी आपल्याला पाहायला सर्वांना मिळू शकेल. आता मी साहेबांना विनंती करतो की अध्यक्षीय भाषण त्यांनी करावं. 31व्या शतकात तुम्ही प्रवेश केला तेव्हा तुम्हाला अनेक संधी, शिक्षणाच्या संधी, जीवनामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये अनेक संध्या तुम्हाला उपलब्ध आहेत. त्या संधीचा तुम्ही कसा फायदा करून घ्यायचा हे तुमच्यावर अवलंबून आहे. कुठलीही संधी माणसाच्या जीवनात येत असते तेव्हा एकदाच येते. त्याचा योग्य वापर तुम्ही करून गेला तर तुमचं जीवन यशस्वी बनवू शकता. पण ही संधी चांगली आहे का वाईट आहे याचा जर तुम्ही विचार करत बसला तर ते परत सुद्धा लाभ होत नाहीये. म्हणून तुम्हाला आज या संस्थेमध्ये तुम्ही इथे शिक्षण घेण्यासाठी आलेला आहात, हे तुम्हाला एक मिळालेली संधी आहे आणि ह्या संधीचा तुम्ही उपयोग करून तुम्ही तुमचे जीवन सफल करू शकता याचा मला पूर्ण विश्वास आहे. कारण जेव्हा आपण शाळेत जातो, शाळेत जाणं म्हणजे काय? शाळेत जाणं म्हणजे अन्न खाणं आहे. अन्न किती खाता याला महत्व नाही, अन्न किती पचवता त्याला महत्व आहे. त्याप्रमाणे आपण एखाद्या संस्थेमध्ये प्रवेश केल्यानंतर शिक्षण घेताना शिक्षणाचं तुम्ही किती ग्रहण करता. नाहीतर काही मुलं शाळेत जातात, शाळेत जाणं, शिक्षण घेणं म्हणजे काही मुलं म्हणतात आपण काय पाणी पिण्याला जाताना काय पाण्याचा घोट घेण्यासाठी जातात, कोणी चूल भरण्यासाठी जातात, कोणी पोटभर पाणी पिण्यासाठी जातात. तर तुम्ही जेव्हा एखाद्या संस्थेत प्रवेश केला तेव्हा त्याचं काय करायचं हे तुमचं तुम्ही ठरवायचं आहे. त्या संस्थेमध्ये तुम्हाला कुठल्या दर्जाचं शिक्षण दिलं जातं, त्या संस्थेमध्ये असणारे विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यामध्ये परस्पर संबंध किती आहेत, स्नेहाचे संबंध कसे आहेत आणि इतर सर्व बाबीवर त्याचं सर्व काही संस्थेचं अवलंबून असतं. आणि मला वाटतं खऱ्या अर्थानं अनिर्दिष्ट शाळा ही त्या प्रकारची संस्था आहे असं म्हणलं तरी आपल्या संख्ये फारसं वावगं ठरणार नाही. मित्रांनो, मला तुम्हाला सांगायचं आहे तर तुम्ही सुद्धा जीवनात जर यशस्वी व्हा ते कुठल्या बाह्य गोष्टीवरनं जाऊ नका. तुमच्या अंतरंगात जे काय आहे त्याच्यामुळे तुम्ही उंच भरारी घेऊ शकता. अंतरंगातले गुण म्हणजे हा तुमचा दृष्टिकोन. जे शिक्षणामध्ये 85% ज्याचा वाटा आहे नोकरी मिळण्यामध्ये तो तुमचा दृष्टिकोन, ज्याला ॲटिट्यूड म्हणतो आपण, हा सर्वात महत्वाचा आहे. एखाद्या गोष्टीकडे बघायचा आपला दृष्टिकोन जो कसा असेल त्याच्यावर. म्हणून कुठलाही एखादी चांगली गोष्ट करण्याचा आपला दृष्टिकोन ठेवा, त्याच्यात विचार करण्याची तुमची क्षमता ठेवा. विचार हे फार मोठी गोष्ट आहे. तुम्हाला माहित आहे विचारातून कृती होते, कृतीतून सवयी जगतात, सवयीतून चारित्र्य, चारित्र्यातून संस्कारक्षम जग निर्माण होतो. म्हणून विचार बदला जग बदलेल असं म्हणतात. नशीब बदलेल विचार बदला. तर आपण आपले विचार बदलणं फार गरजेचं आहे. दृष्टिकोन बदला. दृष्टिकोनातून तुम्ही तुमचं जीवन सगळं सफल करू शकता. एवढी पॉवर त्या विचारात आहे, ते तुम्ही करा. पण हे करत असताना नुसतं विचार करत बसू नका. बरोबर मला सांगायचं या प्रसंगी असं म्हणाल की कष्ट केल्याशिवाय काही मिळणार नाही. आपण महाभारतात वाचलेलंच आहे की कर्माने वादी कार्यस्ते महाफलेषु कदाचन. कर्म करा, कर्माशिवाय काय नाही. तर तुमच्याकडे कर्म करा. तुम्ही जोपर्यंत मेहनत करणार नाही, कष्ट करणार नाही, तोपर्यंत तुम्हाला यश होत नाही. आज तुम्ही खूप नशीबवान आहात. आज समाजामध्ये फार कमी लोक आहेत की आपल्याकडे जे आहे ते दुसऱ्याला देण्याची दानी. पण सरासारखी अशी एक मेहनती आहे जे आपलं ज्ञान स्वतःबरोबरच संपवायच्या कधी विचारात नाहीये. ते आपल्यानंतर सुद्धा दुसऱ्या पिढीला देण्याचा विचार ते करतायत.
ही किती मोठी गोष्ट आहे. कारण इतकं महान ज्ञान त्यांनी आयुष्यभर मिळवलेलं ज्ञान, त्याचा एक्सपिरियन्स आज तुमच्या समोर ते सीडी रूपाने सादर करताय. तुम्ही किती लकी आहात, किती पुण्यवान. समजा पूर्वीच्या काळात लोकांना पुस्तकं शोधावं लागायचे, वाचन करून त्यात काढावं लागणार. आज ते तुम्हाला रेडी लवकर तुम्हाला उपलब्ध करून देत आहे. ते तुमच्या माझ्या दृष्टीनं फार मोठी गोष्ट आहे. आता ह्या परीक्षा पद्धतीबद्दल सरांनी अतिशय मौल्यवान अशा सूचना सरांनी मला दिलेल्या आहेत. कारण परीक्षा पद्धतीमध्ये काही सर नेहमीच सांगायचे की तुम्ही जे परीक्षा घेता त्याच्यामध्ये काही त्रुटी आहेत, त्या चुकीच्या पद्धती अवलंबतात किंवा काही गैरप्रकार पण त्याच्यामध्ये होत असावेत. ते निदर्शनास आणल्यानंतर त्याच्यात जास्तीत जास्त चांगल्या प्रकारची पारदर्शकता कशाची अतिशय व्हॅल्युअस सरांनी सूचना दिल्या, त्यांनी मला पत्र पण दिलेलं आहे. त्याच्यात सुद्धा आम्ही आता त्याचा विचार करून येणाऱ्या परीक्षा कशा जास्तीत जास्त पारदर्शक राहतील आणि खरोखर जिनायक व्यक्ती जिथं जे हार्डवर्कर आहे, जे सिन्सिअर आहे, प्रामाणिकपणे अभ्यास करतात, त्यांना जसं काय नाही तर तुम्ही काही मरून अभ्यास करायचा आणि दुसरा काही न करता तरी सर्टिफिकेट घेऊन यायचा, काय फरक आहे. मग कशा लागते पाहिजे परीक्षा पद्धती. आता ह्या परीक्षा पद्धतीबद्दल सरांनी अतिशय मौल्यवान अशा सूचना सरांनी मला दिलेल्या आहेत. कारण परीक्षा पद्धतीमध्ये काही सर नेहमीच सांगायचे की तुम्ही जे परीक्षा घेता त्याच्यामध्ये काही त्रुटी आहेत, त्या चुकीच्या पद्धती अवलंबतात किंवा काही गैरप्रकार पण त्याच्यामध्ये होत असावेत. ते निदर्शनास आणल्यानंतर त्याच्यात जास्तीत जास्त चांगल्या प्रकारची पारदर्शकता कशाची अतिशय व्हॅल्युअस सरांनी सूचना दिल्या, त्यांनी मला पत्र पण दिलेलं आहे. त्याच्यात सुद्धा आम्ही आता त्याचा विचार करून येणाऱ्या परीक्षा कशा जास्तीत जास्त पारदर्शक राहतील आणि खरोखर जिनायक व्यक्ती जिथं जे हार्डवर्कर आहे, जे सिन्सिअर आहे, प्रामाणिकपणे अभ्यास करतात, त्यांना जसं काय नाही तर तुम्ही काही मरून अभ्यास करायचा आणि दुसरा काही न करता तरी सर्टिफिकेट घेऊन यायचा, काय फरक आहे. मग कशा लागते पाहिजे परीक्षा पद्धती. जे मुलं आता पास झाले त्याचं मी सर्वप्रथम अभिनंदन करतो. कारण ते चांगल्या कारण ह्या संस्थेतनं पास होणारा विद्यार्थी हा रिअली खरा विद्यार्थी असेल की जो अभ्यास करून पास आहे. आणि आज त्यामुळे सरांनी हे नेमकं समाजाची तुमच्या विद्यार्थ्यांची नाडी ओळखून त्यांनी हे इयर लर्निंगचा जो उपक्रम राबवलेला आहे त्याबद्दल खरोखर तुम्ही सर्वांनी तुम्ही सुद्धा मी सुद्धा सरांचा ते धोरणे आहे. आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ई लर्निंगच्या श्रेणीचं उद्घाटन झालं असं मी सर्वांच्या साक्षीनं जाहीर करतो.